वसमत शहरातील केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाई ग्रामीण विकास संस्थेचे सचिव तथा केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक पी.एन. बहिरे सर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त साहित्यिक शिवा कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. जगताप यांनी केले. त्यानंतर प्रमुख उपस्थिती लाभलेले आमदार राजूभैया नवघरे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, तुळजाई ग्रामीण विकास संस्था तथा अध्यक्ष केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय आमचे स्नेही सन्माननीय प्राध्यापक बहिरे सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक सर, मला सगळेजण आपापल्या नाव लावतात, अजून काही लावतात, पण साहित्य कधीच आपल्या समोर त्यांचं नाव असं एकदम शॉर्ट मध्ये असते. तसंच आपल्या कर्तृत्व मोठं असलं तरी नाव छोटं ठेवण्यामध्ये ज्यांना अभिमान वाटतो तसे आमचे मार्गदर्शक शिवा कांबळे सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्या सोबत आलेले पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वरजी भेंडे साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले कामने काका, आपल्या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय जगतापजी, उपप्राचार्य वानखेडेजी, समन्वयक राजगुरे सर, कर्वे सर, मोहिते सर, बर्गे मॅडम, उपरवार सर, नरवाडेजी, आमचे कमळू सर, चव्हाण सर, सन्माननीय व्यासपीठ, समोर जमलेली सगळी शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी मित्र, आज आपल्या इथं स्नेह संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आताच राजेगुरे सरांनी सांगितलं आणि प्राचार्यांनी सांगितलं की स्नेह संमेलनाच्या निमित्तानं काय होत असते. प्रत्येक जण अभ्यासात आपापल्या पद्धतीनं काम करत असतो, अभ्यास करत असतात. जे काय कॉलेजला आल्यानंतर तुमची काय हे आहे, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या अंगामध्ये असलेले जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळण्याचं ठिकाण म्हणजे स्नेह संमेलन असते. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आमचं हे सगळं करिअर बनवण्याचा कार्यक्रम म्हणजे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो. आपापल्या जीवनामध्ये आपण काम करत असताना आपल्या ज्या काही अदर ऍक्टिव्हिटीज असतात त्यासोबतच त्यांना कोणाला वेगवेगळ्या खेळामध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला वेगवेगळ्या कामामध्ये इंटरेस्ट असेल, हे सगळं करत असताना या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आपल्या या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं जे काही उल्लेखनीय कार्य आहे ते दाखवण्याचं एक ठिकाण म्हणजे स्नेह संमेलन असते. पण मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगतोय, स्नेह संमेलनामध्ये आपण भाग घेतला, स्नेह संमेलनामध्ये घेतल्यानंतर आपापली कला आपण सादर करण्याचं काम करतोय. कुणी कवितेमध्ये पारंगत असतो, कुणी नाटकामध्ये पारंगत असतो, कोणाला सिनेमाचे गाणे येत असतील. पण हे सगळं करत असताना आपल्या अभ्यासाला महत्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे करत असताना आपल्या आई वडिलांचे जे काही स्वप्न त्यांनी आपल्या संबंधित ठेवलेले असतात आणि हे घडविण्याचं वर्ष असते. या 5 वर्षात जर तुम्ही मेहनत केली तर पुढचे 40 वर्ष तुमचे हे निश्चित चांगले जात असतात. त्यामुळे या विद्यार्थी मित्रांना मी पुन्हा एकदा या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज आपल्या इथं तुम्ही इथं 12वी पर्यंत कॉलेजचं 12वी पर्यंत आहे. केंब्रिज कॉलेजची जडणघडण मी बघितली. एक एवढंसं लावलेलं रोपट जे बहिरे सरांच्या माध्यमातून आज वटवृक्ष होण्याच्या मागे लागलेले आहे. 2-2.5 हजार विद्यार्थी या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये ते शिकतात. कित्येक तरुणांना इथं नोकरी लागलेली आहे. पण हे सगळं करत असताना या कॉलेजचं त्यांनी दरवर्षी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो, अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा कॉलेजच्या माध्यमातून सगळे शिक्षक वृंद अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करतात. आज पुढच्या काळामध्ये तुम्हाला जे काही नवीन याच्यामध्ये पदार्पण करत असताना जर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्नेह संमेलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक शिवा कांबळे यांनी आपल्या भाषणातून साहित्याचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि संवेदनशीलतेची जाणीव निर्माण करण्याचा संदेश दिला. आपण सर्वजण ग्रामीण भागातून आलेलो आहोत.
तेव्हा आपण आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण आपल्या करिअरची निवड करावी व त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवावी, असेही ते यावेळी म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक पी.एन. बहिरे सरांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम आणि मूल्याधिष्ठित शिक्षण आत्मसात करावे असे आवाहन केले. असा एक कार्यसम्राट, राजकारणी आणि सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती तुमच्या प्राण्याचा एकच हेतू असतो की त्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, त्यांच्यातले सद्गुण आपण घेतले पाहिजे आणि तुमच्यातूनही उद्या त्यांच्यानंतर हे काम सांभाळणारे राजकारणी व्यक्ती काही निर्माण झाले पाहिजे. कारण तुमच्यामध्ये बऱ्याच लोकांकडे राजकारणाचे गुण आहेत. ज्यांच्याकडे राजकारणाचे गुण आहेत त्यांच्या कामाची जर आपण थोडीशी पडताळणी केली, पाहणी केली तर त्यातून विकसित आपल्यालाही होता येतं आणि आपण 16वेच नाही किमान एक वेळ तरी निवडणुकीत लढून आपण जिंकू शकतो. एवढं जरी तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर निश्चितपणे या कार्यक्रमात सार्थक होतं. त्यासोबत आता तुमच्या समोर शिवा कांबळे सर बोलले, एक कवी, साहित्यिक. आपल्याकडे आत्माराम राजेवर सर कवी, साहित्यिक आहे. याने आता तुम्हाला एक गोष्ट करायला सांगितली. बरेच मुलं म्हणजे कोणती गोष्ट, बऱ्याच जणांना लक्षात आले, बरोबर आहे का सर? कोणती गोष्ट सर शेवटपर्यंत तुम्हाला सांगितली नाही. सरांना वाटलं तुम्ही ओळखसा, कारण 12वीचे 11वीचे विद्यार्थी तरी 2-3 मुली म्हणतील कोणती गोष्ट. ती मी तेव्हापासून लक्षात ठेवलं तुम्हाला ती गोष्ट सांगायची. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट नको ती लोक समजते. येताना रस्त्याला मोबाईल चालूच असतो, जाताना रस्त्याला मोबाईल चालूच असतो. मी 10 वेळेस म्हणतो सर पूर्व मोबाईल काढून. मान्यवरांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध नृत्य, गीत, काव्यवाचन, वक्तृत्व यातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचे प्रदर्शन करत महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.